एक काळ असा होता, महाराष्ट्रात 12वी झाली की एक प्रश्न विचारायचा, इंजिनिअरिंग करणार की मेडिकल. पण आता परिस्थिती बदलतीये का? महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या हजारो जागा रिकाम्या आहेत का? कॉलेजची संख्या वाढते, सीट्स वाढतायत, पण दुसरीकडे विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे जातोय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच महाराष्ट्रात इंजिनिअरिंगची ऍडमिशन कमी झाली आहेत का? आज आपण आकडेवारीच्या माध्यमातून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग एज्युकेशन बद्दल गेल्या काही वर्षापासून एक चर्चा सातत्यानं ऐकायला मिळते. इंजिनिअरिंगला आता पूर्वीसारखी मागणी राहिलेली नाही. ही चर्चा फक्त सोशल मीडियावरची नाही, कारण आकडेवारी पाहिली तर एक वेगळं चित्र समोर येतं. 2024-25 मध्ये महाराष्ट्रात 1,49,078 विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला आणि 2023-24च्या तुलनेत ही संख्या तब्बल 40,000 जास्त होती. म्हणजे इंजिनिअरिंगची मागणी कमी झाली होती असं त्या वर्षी म्हणता येत नव्हतं. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. 2024-25 मध्ये महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये एकूण 1,80,170 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 1,49,078 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, म्हणजे जवळपास 31,000 जागा रिक्त राहिल्या. ऍडमिशन रेट जवळपास 82% होता. आता तुम्ही म्हणाल 82% ऍडमिशन झालंय म्हणजे अडचण काय? अडचण आहे, कारण इंजिनिअरिंगच्या सर्व शाखांना समान प्रतिसाद मिळत नाही. कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स यांसारख्या नव्या शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात आहे. पण सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल आणि काही पारंपरिक शाखांमध्ये अनेक ठिकाणी मागणी तुलनेनं कमी दिसते. म्हणजे इंजिनिअरिंग बद्दल विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट संपलेला नाही, तर विद्यार्थ्यांची ब्रांच प्रेफरन्स बदललेली आहे. 2025 मध्ये ऍडमिशन वाढलं, पण वॅकन्सी सुद्धा वाढल्या. आता 2025-26चा आकडा पाहूया. इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढून 1,66,746 झाली. म्हणजे मागील वर्षाच्या 1,49,078च्या तुलनेत जवळपास 17,668 विद्यार्थ्यांची वाढ झाली. इथे तर असं वाटतंय की इंजिनिअरिंगची डिमांड वाढते. पण एक दुसरा आकडा बघा. 2025-26 मध्ये इंजिनिअरिंगसाठी एकूण 2,02,883 जागा उपलब्ध होत्या आणि त्यापैकी 35,898 जागा रिक्त राहिल्या. म्हणजे ऍडमिशन वाढलं, पण वॅकन्सी सुद्धा वाढली. आणि म्हणूनच इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थी कमी झाले की इंजिनिअरिंगच्या जागा जास्त झाल्या? तर त्याचं उत्तर आहे दोन्ही गोष्टींचा संबंध आहे. 2026 मध्ये तर सीट्स आणखी वाढल्या. आता येऊया 2026-27 वर. आणि इथे एक खूप मनोरंजक आकडा आहे. महाराष्ट्रात इंजिनिअरिंगसाठी उपलब्ध जागांची संख्या वाढून तब्बल 2,16,552 झाली आहे. म्हणजे मागील वर्षाच्या 2,02,883 जागांच्या तुलनेत जवळपास 13,669 जागांची वाढ आहे. 380 कॉलेजेसमध्ये या जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आता प्रश्न असा आहे, विद्यार्थी आहेत का? तर हो, आणि हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. 2026-27 साठी 2,45,526 विद्यार्थ्यांनी आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन ऍप्लिकेशन कन्फर्म केलं आहे. मागील वर्षी हा आकडा 2,25,443 होता. म्हणजे तब्बल 20,083 विद्यार्थ्यांची वाढ म्हणून 2026 मध्ये इंजिनिअरिंगला विद्यार्थीच नाहीत असं म्हणणं योग्य नाही. उलट इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मग इंजिनिअरिंगची ऍडमिशन कमी झालं असं वाटतं का? तर याचं मुख्य कारण आहे सप्लाय आणि डिमांड मधला फरक. समजा एखाद्या शहरात 1,000 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचंय, पण कॉलेजमध्ये 1,500 सीट्स आहेत, तर 500 जागा रिकाम्या राहणारच. आता कल्पना करा, विद्यार्थी वाढले आणि त्याच वेळी महाविद्यालय आणि सीट्स त्यापेक्षा जास्त वेगाने वाढल्या, तर काय होईल? वॅकन्सी वाढेल. महाराष्ट्रात काही अंशी असं चित्र दिसतंय. विद्यार्थ्यांना कोणत्या ब्रांच हव्यात? आता सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे आजचा विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये नेमकं काय शोधतोय? फक्त इंजिनिअरिंग ही पदवी पुरेशी आहे का? बहुतेक वेळा उत्तर आहे नाही. आज विद्यार्थी विचारतो, प्लेसमेंट किती आहे, पॅकेजेस किती आहे, कंपनी कोणत्या येतात, इंटर्नशिप मिळते का, AI शिकायला मिळणार का, डेटा सायन्स आहे का, सॉफ्टवेअर फील्ड मध्ये जॉब मिळेल का? म्हणूनच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स सारख्या कोर्सकडे मोठा कल दिसतो. 2026 मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक जवळपास 30,993 सीट्स इतका आहे. यावरून विद्यार्थ्यांचा बदलता कल स्पष्ट दिसतो. ट्रेडिशनल इंजिनिअरिंग ब्रांचेसचं काय? याचा अर्थ सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग संपली का? अजिबात नाही. ही एक मोठी मिसकन्सेप्शन आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची गरज इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन, रोड, ब्रिजेस, अर्बन डेव्हलपमेंट या क्षेत्रात कायम आहे. मेकॅनिकल इंजिनिअरची गरज मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि अनेक इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची गरज पॉवर, रिन्युएबल एनर्जी, ऑटोमेशन आणि अनेक इंडस्ट्रीजमध्ये आहे.
मात्र समस्या अशी आहे की डिग्री घेणं आणि इंडस्ट्री रेडी होणं यात फरक आहे. आज कंपन्यांना फक्त डिग्री होल्डर नको, त्यांना स्किल असलेला ग्रॅज्युएट हवाय. मग विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग करावी की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हो आहे, पण फक्त डिग्री मिळवण्यासाठी नाही. जर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आवडत असेल, मॅथमॅटिक्स आणि टेक्निकल सब्जेक्टची भीती नसेल आणि 4 वर्ष स्किल डेव्हलपमेंट वर काम करण्याची तयारी असेल, तर इंजिनिअरिंग अजूनही एक स्ट्रॉंग करिअर ऑप्शन आहे. पण फक्त कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, 4 वर्ष अटेंडन्स पूर्ण केली आणि शेवटी डिग्री घेतली तर आजच्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये ते पुरेसं नाही. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी परिस्थिती सारखी नाही. काही शहरांमध्ये इंजिनिअरिंगची डिमांड खूप स्ट्रॉंग आहे. पुणे हा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी मोठा हब आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या भागातही इंजिनिअरिंग महाविद्यालयाची मोठी इकोसिस्टम आहे. पण प्रत्येक कॉलेजमध्ये ऍडमिशनचा ट्रेंड समान नाही. काही कॉलेजमध्ये पॉप्युलर शाखाच्या सीट्स पटकन भरतात, तर काही कॉलेजमध्ये ट्रेडिशनल किंवा कमी डीड कोर्सच्या सीट्स रिकाम्या राहू शकतात. म्हणूनच महाराष्ट्रात इंजिनिअरिंगची ऍडमिशन कमी झाली असं एक ब्लँकेट स्टेटमेंट देण्यापेक्षा महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणमध्ये डिमांड आणि ब्रँच प्रेफरन्स बदलत आहे असं म्हणणं अधिक अचूक ठरेल. बाकी याबाबत तुमचं काय मत आहे? खरंच तरुणांमध्ये इंजिनिअरिंगचा जो क्रेज होता तो कमी झालाय का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.